बेभरोश्याचं क्षणभंगूर असणारं जीवन आहे. उद्याचा सूर्योदय आपल्यासाठी होतो की नाही याची गॅरंटी नाही आहे. करोडो रुपये जरी दिले आपण डॉक्टरला आणि म्हणलं डॉक्टर साहेब मला 1 दिवस वाढवून द्या, डॉक्टर बी काय म्हणतात शेवटी, कोणाचं नाव घेतात डॉक्टर साहेब? शेवटी देवाची इच्छा. बरोबर आहे की नाही? प्रयत्न करणं त्यांच्या हाती आहे, पण त्या प्रयत्नाला यश देणं परमेश्वराच्या हाती आहे. सगळे प्रयत्न या ठिकाणी असफल झाल्यानंतर शेवटी डॉक्टरला म्हणावं लागतं देवाच्या भरोशावर आहे. शेवटी तुमची श्रद्धा, तुमची भक्ती ही देवापर्यंत जर जात असेल प्रार्थना, तर कदाचित चमत्कार घडू शकतं. करोडो रुपये देतो जर म्हणलं तरीही एक क्षण आपल्याला वाढून मिळू शकत नाही. असं बेभरोशाचं असणारं जीवन, आणि या बेभरोशाच्या असणाऱ्या जीवनात माणूस या ठिकाणी अहंकार करून बसतो. सगळ्यात मोठं आपल्याला जीवन जगण्याचं सरळ साधं जीवन जगण्याला सगळ्यात मोठं बाधक काय सांगा बरं? सगळ्यात मोठं बाधक काय? आपल्याला आनंदी जीवन जगण्यासाठी सगळ्यात मोठं बाधक काय? आपल्यातला असणारा अहंकार, इगो आहे की नाही? इगो माणसाला जाऊ दे वाटत नाही की नाही? लहानपण कोणालाच घ्यावं वाटत नाही, लहान कोणालाच व्हावं वाटत नाही, आणि मोठं होण्याचे स्वप्न पाहतो आणि देवाला मागणी करतो मला मोठं कर. पण देव म्हणते अगोदर लहान तर होय, लहान झाला तर मोठा होता येईल. मला सांगा, बाळ जन्माला आल्याबरोबर अगोदर जन्माला आल्या आल्या मोठं होतंय का लहान्यातून मोठा होते? आता उद्या पार्वतीचा जन्म आहे, आता पाळणा हलवायचा म्हणजे जन्म झाला की नाही? मग जन्म झाल्यावर लहानापासूनच मोठे झाले की नाही? म्हणजे अगोदर लहान व्हावं लागतं तरच महान होता येते, मोठं होत. ज्याला लहान होता आलं त्याला महान होता येते. आणि संसारामध्ये सगळ्यात सोपं सूत्र आहे, काहीच नाही. माणसानं प्रेमळ शब्दानं किती कडाक्याचे भांडण असू द्या, कितीही मोठा वाद असू द्या, जर माणसानं त्या ठिकाणी हात जोडून नम्रतापूर्वक म्हणलं की मला क्षमा करा, स्वारी, नुसतं स्वारी म्हणल्यानंतर भांडण मिटते की नाही? माणसानं स्वारी जर म्हणलं तर सगळ्यात मोठं भांडण तंटा असलेलं मिटून जाते, है की नाही?